कोरेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ग्रीन प्लॅनेटच्या माध्यमातून जी आल्याची शेती केली आहे त्या आल्याच्या प्लॉटवरती आपण आहोत आणि इथे आजूबाजूचे बाकीचे शेतकरी पण आलेत. तर ज्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट आपल्याला वापरलेलं आहे ग्रीन प्लॅनेटचं त्यांचे अनुभव आणि बाकी त्यांचे या पिकाबद्दलची मतं आपण जाणून घेऊया. तर चतुर साहेब, तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि तुमचा इथला पत्ता वगैरे सांगा. माझं नाव हिंदुराव तुकाराम चतुर, गाव नांदगिरी खेड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर हे जे अद्रकचा प्लॉट आहे त्याला आम्ही पहिल्यापासून सॉइल ट्रीटमेंट करून, सॉइल ट्रीटमेंट म्हणजे पंपाला 300 मिली ग्रोन 100 मिली ब्लूम घेऊन अद्रकच्या बेण्यावरती सर्व स्प्रे केला आणि स्प्रे करून 10 मिनिटांनं लागण सुरू केली आणि लागण सुरू केल्यानंतर परत बी सर्व लागण पूर्ण झाल्यानंतर मोकळ्या बेडवर मी 300 मिली ग्रो आणि 100 मिली ब्लूमनं सर्व ह्या सरीव बेडवरती स्प्रे केला. स्प्रे केल्यानंतर अद्रक उगवल्यानंतर परत 150 मिलीने त्याच्यावरती आळवणी केली आणि 30 मिलीनं स्प्रे केला. असं ह्या अद्रकला आणि त्याच्यामध्ये फंगीसाईड, त्याच्यामुळं मूळ कुजव्या, बुरशी, करपा येऊ नये म्हणून फंगीसाईडचा वापर केला पंपाला 30 ग्रॅम. आणि ह्याच्या आत्तापर्यंत माझे 4 ते 5 स्प्रे झालेले आहेत आणि 3 वेळा आळवणी झालेला आहे. तर हे पॉवर प्लॅन्ट ग्रो आणि ब्लूम वापरून ही अद्रक नेहमीपेक्षा भरपूर उच्च दर्जाचं आणि चांगलं वाटतंय आणि कमीत कमी 5 क्विंटलला 19 ते 20 गाड्या माल गावल अशी अपेक्षा आहे. आणि ह्याच्या वापरामुळं जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे आणि एका कुडीला कमीत कमी 30, 35, 40 बांड्या आहेत. आता हे आल लावलं किती महिने झाले आज? ते कंप्लीट 8 जूनची लागण आहे. 8 दिवशी. आज तारीख आहे? आज तारीख आहे किती? 28 ना? 28/9 28/9/2011. म्हणजे आता 6व्या महिन्यात लावलं का तुम्ही? हा, 6व्या महिन्यात 8 जूनला लागण केली. साधारण म्हणजे 3 महिन्याचं आलं झालेलं आहे. हा, 3 महिन्याच्या हिशोबाने जर आपण उंची बघितली तर ती कशी काय वाटते तुम्हाला? हे बघा ना, आता उंची कमीत कमी माझ्या कमरेच्या वर लागते. बरोबर. म्हणजे उंची चांगली आणि याला फुटवेचे प्रमाण आहे. फुटवे किती आहे त्याला? फुटवे 35-40 फुटवे आहे त्याला. म्हणजे एकंदरीत हे जर आल्याचं पीक बघितलं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? एकदम 101% समाधानी आहे. बरं. आणि याची माती बी च्या पत्तीगत एकदम भुसभुशीत झालेली आहे. कुठं बी तुम्ही उकरून बघू शकता. मातीतला बदल बी भरपूर झालेला आहे. तुमच्या मातीमधलं जे तण आहे ते तण जर उपटलं, बारीक तण जरी उपटलं तरी ते उपटलं जातं? ते मुळापासून उपटून येते. कारण जमीन भुसभुशीत झाल्यामुळं तण सर्व मुळापासून उपटून येते. कुठलं बी तुम्ही उपटून बघा. अच्छा, म्हणजे हा मातीमध्ये झालेला फरक भुसभुशीत झाल्यामुळे तण उपटून येते. हा. बरं, इथे संतोष पवार, तुम्ही जे आलात बिचकुलवरून या ठिकाणी हा रिझल्ट बघायला, तुम्हाला काय वाटतं आलं बघून? रिझल्ट एक नंबर आहे आणि माझ्या मते तर इथं मी बघितलेल्या आल्या असं कुठलंच आलं नाही. एक नंबरमध्ये रिझल्ट आहे हा. तुम्ही काहीतरी बोला की, तुम्ही काय बोलतच नाही. बरं, चला. पहिले किती दिवसापासून तुम्ही आलं करताय आणि मी बोलत नाही म्हणजे तुम्ही आता दरवर्षी आलं करताय चतुर साहेब, याच्यापूर्वी तुमचं असं आलं एवढं मोठं बसलं होतं का? आतापर्यंत तुम्ही किती वेळा आलं केलेलं आहे? महिन्याचं आलं तुमचं आहे या कंपॅरिझन मध्ये 3 महिन्याचं आलं एवढ्या लेवलला कोणाचं बसलंय का तुमच्या भागात? नाही, तुम्ही आलं लावलेलं आहे त्याच्या अगोदर किती दिवसापासून? प्रोडक्ट वापरल्यामुळे आलं भरपूर मोठं झालं, उंची वाढली, फुटवे भरपूर आहेत, माती सुद्धा भुसभुशीत झालेली आहे. धन्यवाद. ओके.